हॅलो गाईस, हिरोईन दिसते बोल. काय हिरोईन? हॅलो गाईस, पावभाजी पोरींना खायची ना. म्हटलं पावभाजी ते काय स्मॅशर आहे ना आपल्याकडे तिथे, ते पण लास्टला. एवढं पाणी झालंय कसं? पाणी जास्त झालंय, आटव ना याच्यामध्ये. त्याला काय होतंय, ते स्मॅश केल्यावरती तेवढं घट्टेल, वरतून पाणी टाकायची गरज नाहीये. या अशा भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या. मग कांदा, टोमॅटो हे सगळं कापायचं. आणि कशाची पेस्ट ग? कशाची? कांदा टाकते, टमाटर, अद्रक, कोथिंबीर, लसूण, जिरे थोडेसे, कोथिंबीर. मम्मी मी काय बोलते, काही आज आमच्याकडे आहे पावभाजी. भाजी वगैरे सगळं मी शिजवलंय आणि माझी मम्मी पावभाजी बनवते. थांबून ऍडजस्टमेंट बनवते. आता ही भाजी शिजलेली, त्याला ह्याने स्मॅशरने स्मॅश करायचं. सगळीच कर मम्मी. सगळं काढते ना मग बाळा, कोण होणार आहे हेच सांगते. हा मग सगळीच करायची ना. ते नाही, भाजी सगळी काढले का? काढायची नाही, त्याला व्यवस्थित स्मॅश करायचं. म्हणजे ते एकजीव होतं, सगळ्या भाज्या मिक्स होतात. हमको मम्मी की पावभाजी अच्छी लगती है, इसलिए मैंने बना रही हूँ. मैंने सब उसको करके दिया है, लाइक बटाटे वगैरे सगळं शिजवून दिलं आहे आणि कांदा टोमॅटो पण टाकून दिला. आता माझी मम्मी भाजीला फक्त फोडणी टाकणार आहे. मग मस्त बटर लावून तुला तर काहीच येत नाही मम्मा. हा ना, फक्त पावभाजीच येते. पावभाजी ती छान बनवते, म्हणजे आम्ही बनवली ना की नाही, मी इथं कधी बनवलीच नाही मुळात. पण असं वाटतं नाही, गुड्डीने बनवलेली पण मला नाही आवडली, तिला पण नव्हती आवडली. नाही बोलत मम्मी तूच बनवलं. माझा स्वयंपाक सगळ्यांना आवडतो, तुम्हालाच नाही आवडत. काय? माझा स्वयंपाक सगळ्यांना आवडतो. बनवते चांगला, पण कधी कधी गडबडीत काय पण करते. आणि मला तर सगळ्यांनाच आवडतं. माझं डाळ कितना भी समझो, समझ के बाहर. मेरी आदत ही ऐसी क्या? अरे राहू दे ना ते. ती काढ नाही, पाणी फेकून देते. नाही फेकून नाही देत, काढ. पाणी कसंच काढून पाणी तुझं काय तर दिलं मला. नको, ती लय तिखट आहे, गोम होईल. मी पाव घेऊन येते. पाव कसे गरम करते तुम्हाला. पाव कापून घेते आणि बटर मसाला असतो. मी जास्त मसाला टाकत नाही, आमचा घाटी मसाला आणि पावभाजी मसाला बस. जिरा जिरा मला आवडतात. जिरा कोण टाकते का नाही माहित नाही, मी तर टाकतात सगळं टाकते बस. हो सगळं घालतात त्याचं. पाव काट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आज मी मसाला पाव पण टाकणार आहे. नंतर कोथिंबीर नाही आहे, कोथिंबीर खूप पाहिजे. कुठे ते रेसिपी बुडिंग का लागली तिथे आणि केली मग. जोपर्यंत पावभाजी मसाला टाकत नाही तोपर्यंत पावभाजी मसाला पावभाजी स्मेल येत नाही. काय नाही आता पाव पण एकदम छान असं टाकत आहे. फुल डिश तुम्हाला दाखवली, टेस्ट करून पण सांगा कशी घरगुती सुरलेली बटाट्याची सुरले. बटाटे थोडे अख्खे ठेवायचे म्हणजे छान दिसतात म्हणून ठेवलं. आता मी पॅटर्नच वेगळा. मला आराधना पावभाजी खूप जास्त आवडते. मी त्या दिवशी आणलेली पूर्ण मी एकटीने खाऊन आवडत नाही, मला आवडतं. मला आवडतं जेवण खूप. अगं मला ही भाजीच नाही आवडत. मला पावभाजी नाही आवडत. आराधना मला आवडतं, तुझी भाजी मला आवडत नाही. पावभाजी मी टाकली पाहिजे, काहीच नाही टाकलं, फक्त शिजवलं पाण्यात टाकून. तर तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेन. तिथं खूप सुंदर बनवतो. हिरवं चिकन, ग्रीन चिकन पण बनवतो, सगळं चांगलं बनवतो. पाव हे करते, मस्क्यामध्ये भाजते. मग आमची पावभाजी झाली की आम्ही जेवायला बसतो आणि मी टेस्ट पण सांगेल नक्की की कसं झाली पावभाजी ते. सो आपण आता डायरेक्ट भेटूया खाताना. बाय. फायनली पावभाजी रेडी झाली. आता मी खाते आणि तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी. पावभाजी खाऊन सांगते कशी झाली. खूप गरम आहे. एक नंबर झाले, एकदम परफेक्ट झाले आणि छान पण लागते. मी तर काहीच नाही टाकलं, जिरा अद्रक. तर श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिक्समध्ये इथे आम्ही नेहमी असे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, खूप अफोर्डेबल रेंजमध्ये असतात आणि खूप छान सुद्धा असतात आणि हे एकदम रिजनेबल रेट्समध्ये सांगतात. तर आपण चला बघूया आतमध्ये अजून काय काय. मी आणि माझी फॅमिली पूर्ण आली. आणि सेकंड हँड वॉशिंग मशीन जे आपण असेल ते तुम्ही इथे देऊ शकता. इथे पहिले TV पण घेतली, त्याच्यानंतर आम्ही काय घेतलं, AC घेतलं आणि आता आम्ही वॉशिंग मशीन घ्यायला आलो. सो चला आपण बघूया पुढे आतमध्ये काय काय. नाही आम्ही चॉईस पण केलं, बट मी जस्ट एक व्हिडिओ काढते तुम्हाला. आले श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर हे आहेत आमचे दादा, तिथे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये हे वॉशिंग मशीन, AC वगैरे सेल करतात. आणि आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी, मोबाईलसुद्धा आहेत आणि एकदम कमी रिजनेबल रेटमध्ये सांगतात. तर तुम्ही आता ह्यांना भेटा, ते पुढचे इंट्रो देतील. काय? नमस्कार, हे माझं दुकान आहे आणि हे देठे परिवार हे माझे खूप 12-13 वर्षापासून त्यांची माझी ओळख आहे. त्याच्या पण अगोदरपासून आहे, साधारण मला वाटतं 15-18 वर्षापासून आमची ओळख असेल. 12 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याकडनं एक वॉशिंग मशीन घेतलेली
आता ती जुनी झाली, वापरून त्यांना पण कंटाळा दिसा, त्यामुळे ते आता नवीन मशीन घ्यायला आलेत माझ्या दुकानातून. ती ऑफरमध्ये मी त्यांना एक्सचेंजमध्ये करून त्यांना चांगल्या रेटमध्ये मी देत आहे. आणि त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी आपलं समजून परत माझ्या दुकानात आले, त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद करतो. आणि हिच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा. एक नवीन तिची पण सुरुवात आहे त्या ब्लॉगमध्ये, तर तिला सबस्क्रायबर वाढले पाहिजे अशी पण माझी इच्छा आहे. आणि तुम्ही पण या दुकानामध्ये काही ऑफर असेल तुम्हाला चांगलं भेटेल. आपल्याकडे मोबाईल, टीव्ही, फ्रीज, इन्व्हर्टर, बॅटरीज या सगळ्या आपल्या दुकानात वस्तू मिळतात. आता त्यांची मम्मी काहीतरी बोलणार आहे. राहुल माझ्या मुलासारखाच आहे. नेहमी आम्ही राहुलच्याच दुकानामध्ये येतो आणि चांगला आम्हाला देतो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू. तुम्हाला पण घ्यायची असेल तर राहुलच्या दुकानाला व्हिजिट करा. हा दुकान आपला रमेशवाडी आणि बाजारपेठ रोड बदलापूर वेस्टला हा दुकान येतो, मेन रोडलाच आहे. जो आता नवीन रमेशवाडी सिग्नल झालाय त्याच्या 2 बिल्डिंग अगोदर आहे लेफ्ट साईडला. तुम्ही रमेशवाडीकडे तर राईट साईडला, बाजारपेठेतून येणार लेफ्ट साईडला. आणि श्रीकृष्णा इलेक्ट्रॉनिक दुकानचं नाव आहे, आदिती बिल्डिंगचं नाव आहे आदिती प्लाझा, शॉप नंबर 3. समोर बाजूला ज्योतिर्लिंग ज्वेलर्स आहे, लेफ्ट साईडला हरिओम नॉवेल्टी आहे, समोर पूजा भांडार आहे, कानिफनाथ रसवंती गृहे, विशाल हार्डवेअर आहे. ह्या आजूबाजूचा परिसर आहे. तर नक्की व्हिजिट करा, तुम्हाला चांगलं डिस्काउंट आणि मिळून जाईल. चलो थँक्यू गाईज. आता आम्ही मस्तपैकी खायला नाश्ता वगैरे घेतलाय. आता चाललोय घरी, 666 सॉरी शॉपवर चाललोय खायला. मग शॉपवरती जाऊन परत आम्ही स्टेशनला जाणार आहे, कारण की प्रथमला भाजीपाला घ्यायचा आहे म्हणून. सो भेटूया आता पुढे. हे बघा पप्पांना, पप्पा इकडे बघा. ओके बाय. काय पण आयब्रो मम्मीच्या आयब्रो फिल करते, कारण की तिला आयब्रो नाहीये म्हणून. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. जरूर घालवते आयब्रो नाही म्हणून. पप्पाला तिथं कपडे भांडी धुवायला अगं चांगला दिसतो, तुला सवय नाही म्हणून, नाही तर छान दिसते. हे घे, मम्मीला मी माझ्याकडून ही गिफ्ट देणार आहे, आयब्रो पेन्सिल. मग तू परत थोड्यांची दिली का परत तिकडे माझी चांगली. हा तुला चालेल, वापर करून ठेवून दे. सो तुम्हाला पण असे आयब्रो छान फील करायचे असेल, वापरले नाही तर इकडे आमच्याकडे आयब्रो पेन्सिल्स आहेत, त्या घेऊन मम्मी दाखव किती सुंदर दिसते. लग्नाला जायच्या आधी तिला तर लग्नाला जायचं ना, असं लग्नाला जायचं, जाऊन आलं. तिला मगाशीच बोलले करते, पण तिला टाइम नव्हता. आता असं वाटतं किती छान आयब्रो. लोक विचारतात मम्मी नाही वेगळं वाटत, वाटतं प्रथम नाही वाटत बघ, नाही वाटत असं तो ओरिजिनल आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू, ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. चलो लेट्स गो भाजी मार्केट मध्ये.